मित्रांनो नमस्कार. तुमचं परत स्वागत इंडिक विचारमध्ये. मी अजय सुदामे. तुम्ही बघत आहात निवा राजकारण. तर आमच्या विदर्भातले नितेश कराळे सर अतिशय प्रसिद्ध आहेत, नॉलेजेबल आहेत. त्यांची ओघवती वाणी आहे आणि ज्याला काय म्हणतात अतिशय जोरदार पद्धतीने बोलतात. ते उद्धव ठाकरेंना भेटायला गेले होते आणि त्यांना भेट नाकारलेली आहे. आता हे नितेश कराळे सरांविषयी मी जसं म्हटलं की ते फार नॉलेजेबल आहेत आणि त्यांच्या बोलण्यात एक ओघ आहे आणि अतिशय ते आमच्या विदर्भातली ती जी वऱ्हाडी भाषा आहे त्याच्यात ते बोलतात, जी काही पुणे मुंबई सारखी सोफिस्टिकेटेड नाही, पण त्यात एक वेगळा गोडवा आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे खूप चाहते आहेत. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे काय एक त्यांच्या एका व्हिडिओला काय 60 लाख व्ह्यूज वगैरे मिळाले असं काहीतरी. पण हे एवढे बिचारे नितेश कराळे सर उद्धव ठाकरेंना भेटायला गेले. त्यांना काल म्हणजे 16 तारखेला त्यांना सकाळी 7 वाजताची भेट कोणीतरी कबूल केली होती. पण ते काय अर्धा तास थांबले आणि त्यांना भेट मिळालेलीच नाही. तर हा जो एपिसोड आहे नितेश कराळे सरांसोबत झालेला, हा उद्धव ठाकरेंचं ज्या प्रकारचं वागणं आहे, उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने लोकांना वागवतात, ज्या प्रकारचा अरेगन्स त्यांच्या अंगात आहे, ज्या प्रकारची मुजोरी आहे, लोकांची फिकीर न करण्याची ज्यांची जी वृत्ती आहे, तो हा एपिसोड परफेक्टली मित्रांनो रिफ्लेक्ट करतो. हे त्याचं सिंबल आहे, त्याचं द्योतक आहे. आता याच्यात मला एक छोटासा माझ्या मनात विचार हा आला की खरोखर उद्धव ठाकरेंना माहित असेल का की हे नितेश कराळे सर जे आपल्याकरता एवढ्या पोटतिडकीने बोलतात, हे जेवढे पॉप्युलर आहेत, हे नितेश कराळे सर आपल्याला भेटायला येतात हे त्यांना माहित असेल का? हे मला माहित नाही. असं असेल तर ज्या लोकांनी त्यांना गरडा घालून ठेवलेला आहे, ती लोक याला जिम्मेदार आहेत असं मला वाटतं. पण मग तसं असेल तर उद्धव ठाकरेंनी इतकी वर्ष ही लोक का आपल्याकडे ठेवली, हे सुद्धा त्यांचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यामुळे मला वाटतं हा ब्लेम सुद्धा त्यांना द्यायला हरकत नाही. आज उद्धव ठाकरेंची संध्याकाळी आज एक मोठी सभा आहे आणि हा तुम्ही व्हिडिओ जेव्हा पाहाल तेव्हा मला वाटतं ती सभा सुरू होऊन गेलेली असेल किंवा होत असेल वगैरे 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 काय. तर मी आज हे तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की उद्धव ठाकरेंचे जे स्टेटमेंट्स असतात ते काय पद्धतीचे असतात. तुम्ही ते जर का थोडेसे एका ऑर्डरमध्ये लावून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या माणसाचा प्रॉब्लेम किती भयंकर आहे. आणि मग तुम्ही आज आज ते जे बोलणार आहेत त्याला तुम्ही थोडंसं कम्पेअर करून बघा आणि तुमच्या लक्षात येईल की केस पार हातातून गेली आहे. पण उद्धव ठाकरेंवरती येण्याच्या आधी मी त्यांच्या काही जवळचे लोक आहेत, खरं म्हणजे त्यांचं आडनाव सुद्धा ठाकरेच आहे. मी या काही ठाकरे लोकांची तुम्हाला वक्तव्य सांगू इच्छितो आणि जर का तुम्हाला ती ओळखता आली तर मी वाक्य सांगणे मध्ये 2 मिनिटं सोडतो, त्याच्यात तुम्हाला ती ओळखता आली तर बघा तुम्हाला गंमत वाटेल. हे माझं सगळ्यात आवडतं शहर आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा इथे सभा घेतो आणि मग तिथून शिवतीर्थावर जातो. पुढे एकनाथ शिंदेंना सुद्धा धमकी आली आहे म्हणे. ते आव्हाड नावाचं घुबड आहे, ते असं काहीतरी आवाज करत असतं. हे वाक्य मित्रांनो ओळखता आलं तर ओळखा. त्यानंतर मी अजून एक ठाकरे, हे वाक्य एका ठाकरेंचंच होतं. हे अजून एका ठाकरेंची मी तुम्हाला वाक्य सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला उद्धव ठाकरेंची हे कम्पेअर करता येईल. खुल्या मैदानात इंटरव्ह्यू होता, चांगली गर्दी पण जमली होती, पण पाऊस आला म्हणून मग ते म्हणाले नको करायला, कॅन्सल करू, इंटरव्ह्यू करायला नको. हे त्या ठाकरेंचं स्टेटमेंट. आता ही जुनी 1 महिना जुनी घटना आहे. त्यांचं स्टेटमेंट नंबर 2, वस्त्रा सापडणार कुठे, वस्त्रा सापडणार कसा, दाढी करतातच कुठे. म्हणजे आधीच्या ठाकरेंनी ज्या घुबडाविषयी बोललं होतं त्यांनीच असं म्हटलं होतं की मुंबऱ्यात एक वस्त्रा सापडला तरी मी राजकारण सोडीन, राजीनामा देईन वगैरे काय काहीतरी बकवास. त्याच्यावरती या ठाकरेंनी म्हटलं होतं भाषणामध्ये की वस्त्रा सापडणार कसा, दाढीच करत नाहीत. त्यानंतर त्यांचं आत्ता एक 3-4 दिवस 2च दिवस जुनं स्टेटमेंट सुंदर त्यांनी एक भाषण केलं. ते कुठेतरी एका मला वाटतं नाशिकला गेले होते का काय मला आठवत नाही. त्यांनी सांगितलं गाव स्वच्छ ठेवा, गाव स्वच्छ ठेवा. ते म्हणले की इथनं मग खेड्यातनं लोक शहरात येतात आहे, शहरातली लोक परदेशात जातात आहे. का तर तिथे फॅसिलिटीज चांगल्या असतात, म्हणजे एम्प्लॉयमेंट मिळते वगैरे तो भाग वेगळा. पण एम्प्लॉयमेंट आता आपल्या इकडे एज्युकेटेड लोकांना चांगली मिळते शहरांमध्ये.
पण त्यांचं हे म्हणणं की तिथे फॅसिलिटीज चांगले असतात, चकाचक असतं, तर म्हणून गाव स्वच्छ ठेवा. अतिशय मला हा विचार त्यांचा आवडला आणि मित्रांनो मला गाडगे बाबांची आठवण आली. तर परत एक त्यांचा अजून एक जुना ते प्रसंग सांगत होते. मी काकाला सांगितलं भाजपचे लोक खाली आले आहेत. ते म्हणतायत की सुरेश दादा जैन मुख्यमंत्री होणार, आपलं सरकार बसेल. याच्या आधी तर सांगतात की मी गेलो तर काका पालथात झोपला होता. आता ते ज्या पद्धतीने काकाला अरे तुरे म्हणतात ना, तसं म्हणजे आपल्यामध्ये आता हे माझं ऑब्झर्वेशन झालं बरं, कदाचित तुमचं वेगळं असेल. मामाला अरे तुरे म्हणतो आपण, काकाला अरे तुरे म्हणण्याची पद्धत नाही. म्हणतात सगळेच अहो म्हणतात असं नाही, पण ते वडिलांचे भाऊ असतात त्याच्यामुळे आपण वडिलांना अहो म्हणतो, त्यामुळे काकांनाही भाऊदा अहो म्हणण्याची पद्धत आहे. पण ज्या पद्धतीने हा मनुष्य आपल्या काकाला अरेतुरे करतो, त्यातने मला वाटतं त्यांचा मनस्वीपणाच दिसतो. थोडी मुजुरी वाटू शकत असेल कोणाला, पण त्यांचा तो मनस्वीपणा आहे. लपवायचं नाही काही, हे त्यांचा स्वभाव आहे. तर मी गेलो तर काका उलटा झोपला होता. मी त्याला म्हटलं, "काका उठ." म्हणजे काकाला किंवा वडिलांना असं पद्धतीने उठ म्हणणं सुद्धा मित्रांनो कठीण आहे. पण असो, ते काका उठ, ते खाली भाजपचे लोक आले. ते म्हणतात की सुरेश दादा जैन मुख्यमंत्री होतील, आपलं सरकार बसेल. त्यावेळेला काकांनी म्हणे नुसती मान वरती केली आणि सांगितलं की त्यांना सांग की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठीच मनुष्य होईल. त्यानंतर मी काकाला फोन केला आणि म्हटलं की मी नारायण राणेंना घेऊन येतो. त्याच्या आधी मी नारायण राणेंना म्हटलं की नारायणराव पक्ष सोडू नका. नारायणराव म्हटले की बरं ठीक आहे. मी म्हटलं चला आपण काकांकडे जाऊ, काकांशी बोलू. म्हणून मी काकाला फोन केला. म्हटलं अरे काका, मी नारायण राणेंना घेऊन येतो. काका म्हटले घेऊन ये. मग निघताना मी तिथून नारायण राणेंकडे गेलो. त्यांना म्हटलं चला आपण जाऊया, काकांकडे जायचं आहे. निघता निघता काकाला फोन केला तर काका म्हणला अरे ते राहू दे, सध्या आपण बघू, का येऊ नका असं काहीतरी. आणि त्यात ते म्हणतात की हे बोलत असताना मागून कोणीतरी त्यांना प्रॉम्प्टिंग करता आहे असं मला वाटलं. शेवटचं उदाहरण, शेवटचं त्यांचं स्टेटमेंट कालचं, ते त्यांचे काय मला वाटतं त्यांचे व्हॉलंटियर्स होते, त्यांची सभा होती. त्यात ते एक इतिहास सांगत होते आणि त्यात त्यांनी जॉर्ज ऑक्सेंडन नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याचं उदाहरण दिलं. त्यात ते सांगतात की जॉर्ज ऑक्झेंडनला एका मुघल सरदारांनी तलवार देऊ केली, हिरे माणक्यांनी जडलेली. तर जॉर्ज ऑक्झेंडन म्हणला की मला काही नको, काही द्यायचं असेल तर आमच्या ईस्ट इंडिया कंपनीला इथे 50% सवलतीमध्ये बिझनेस करण्याचा परवाना द्या. त्यावर ते हे म्हणतात की देश कसा वाढवायचा किंवा आपलं जिथे आपण ज्याच्याकरता काम करतो ते कसं वाढवायचं, त्याला पुढे कसं न्यायचं, याच्यापेक्षा चांगलं उदाहरण माझ्याकडे नाही. स्वतःचा स्वार्थ नाही बघितला त्यांनी, कोणाचा स्वार्थ बघितला, ईस्ट इंडिया कंपनीचा. आता जॉर्ज ऑक्झेंडन कोण, तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असताना जो मनुष्य असा वाकून नमस्कार करतोय, त्याचा भाऊ, मला वाटतं त्याचं नाव हेनरी ऑक्झेंडन, त्याचा हा चुलत भाऊ. तर हे काय होतं की म्हणजे या माणसाने काय केलं, याच्याविषयी मी बोलतोय की त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंना इतिहासकार मानलं, त्याच्यामुळे त्यांना करेक्ट इतिहास माहित आहे. आता पुढे जाण्याआधी ही वाक्य कोणाची अर्थात तुम्ही काही लोकांनी, यातल्या लोकांनी हे गेस केलं असेल. त्याचे सगळ्यात पहिलं जे वाक्य मी सांगितलं की हे माझं सगळ्यात आवडतं शहर आहे आणि मी इथे सभा घेतो मग शिवतीर्थार्थी जातो, हे वाक्य बाळासाहेब ठाकरेंचं आहे. आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदेविषयी इतकी आत्मीयतेने ते बोलतात हे सुद्धा मला वाटतं मला सांगणं फार आवश्यक वाटतं. तर हे बाळासाहेब ठाकरे. त्याच्यानंतरची सगळी ही जी काही मी 5-6 वाक्य सांगितली ती अर्थात राज ठाकरेंची. हा मनुष्य मनस्वी आहे. हा उद्या कदाचित भाजपचा कट्टर सगळ्यात मोठा शत्रू म्हणून उभा राहील, पण हा मनुष्य मनस्वी आहे. हा मनुष्य घाबरत नाही म्हणून आम्हाला अतिशय आवडतं. ते हिंदुत्वाकरता तर काम करतातच जेवढं त्यांना शक्य आहे तेवढं. पण त्याच्यापेक्षा जास्त हा मनुष्य कोणाला घाबरत नाही. त्याचे विचार मांडायला तो कधी मागे-पुढे पाहत नाही. आपले हे विचार मांडल्याने भाजपला फायदा होईल का, याला फायदा होईल का हे विचार करत नाही. जे मला करेक्ट वाटतं ते मी बोलेन. म्हणून ते जितेंद्र आव्हाडांनी जेव्हा म्हटलं होतं की वस्त्र सापडत नाही, तेव्हा म्हणले की यांचे फॉलोअर दाढी करतात कुठे. ते कोणाविषयी बोलतात आहे, तुम्हाला मी जास्त सांगण्याची गरज नाही. त्याच्यानंतर नारायण राणे जेव्हा शिवसेना सोडत होते, उद्धव ठाकरेंच्या ज्याला काय म्हणतात ते जे काही कुरबुरी करायचे किंवा
त्यांच्यावरती छुपे हल्ले करायचे आतमध्ये मातोश्रीमधनं, त्याच्यामुळे नारायण राणे सोडून चालले होते, तेव्हा सुद्धा या माणसाने त्यांना जाण्यापासून थांबवलं. त्यांनी हा विचार नाही केला की माझा फायदा काय, पण त्यांनी त्यांना जाण्यापासून थांबवलं. आता हे तुम्हाला अर्थात माहित आहे की नारायण राणे सोडून गेले, छगन भुजबळ सोडून गेले, राज ठाकरे सोडून गेले. तर उद्धव ठाकरेंनी आयुष्यभर हेच केलं आणि आज त्यांच्यामुळे ही अवस्था आहे. अजून एक जे मला अतिशय त्यांचं गोष्ट आवडली ती ही की गाव स्वच्छ ठेवा. स्वतः तर त्यात त्यांचा काही फायदा नाही मित्रांनो, 4 त्यांना मतं मिळणार नाहीयेत. पण ओव्हरऑल समाजाकरता काहीतरी केलं पाहिजे, राजकारणी म्हणून ही जबाबदारी त्यांच्या मनात. अजून एक सगळ्यात सुरुवातीला मी सांगितलं त्यांचा 1 महिन्यापूर्वी इंटरव्ह्यू होता. तो इंटरव्ह्यू पाऊस पडल्यामुळे कॅन्सल झाला. मला वाटतं सलील जोशी वगैरे सुद्धा आले होते, कोण आज तक वाले, अजून कोणी मोठे पत्रकार आले होते. तो पाऊस पडला, लोक जमले होते. त्यात कोणीतरी म्हटलं की तुम्ही घ्या इंटरव्ह्यू, आम्ही बसतो. राज ठाकरे म्हणले नाही, लोकांना मला असं पावसात बसू द्यायचं. खरं म्हणजे आजच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात छोटा पक्ष आहे तो. सगळ्यात छोटा म्हणजे स्मॉलेस्ट आहे, म्हणजे ज्याला काय म्हणतात झिरोवर आहे तो पक्ष. आज कोणाला जर का प्रसिद्धीची गरज असेल तर त्यांना आहे, पण त्या माणसाला हाव नाही. म्हणून हा मनुष्य मला आवडतो. मी परत सांगितलं, उद्या हे कदाचित भाजपचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणून महाराष्ट्रात उभा राहू शकतात, कारण त्यांच्या अंगात ताकद आहे. 10 वर्ष लागतील, शक्य आहे, माहित नाही मला, पण नॉट विथ स्टँडिंग ऑल दॅट. आता त्याच्यानंतर आपले हिरो उद्धव ठाकरे यांची मित्रांनो काही तुम्ही वाक्य बघा, आणि या माणसाविषयी मी काय बोलू तुम्हीच सांगा. फडणवीसांच्या वजनानेच बाबरी पडली असेल. फडणवीसांच्या वजनावरती या माणसाने केलेलं कमेंट आहे. म्हणजे या माणसाला शोभतं मित्रांनो. एवढी मोठी पॉलिटिकल लेगसी, मुख्यमंत्री झाला हा, पण याची लेवल नाही वाढली. केंद्रात सुद्धा तुमची सत्ता, राज्यात सुद्धा तुम्हीच, नगरपालिकेत सुद्धा तुम्हीच. मग आम्ही काय भांडी घासायची? आम्ही काय धुणी भांडी करायची? म्हणजे ऑपोजिशन मधली लोक धुणी भांडी घासतात, हे यांचं राजकारणाचं अंडरस्टँडिंग. त्यानंतर धुणी भांडी हे काहीतरी वाईट काम आहे. आज चहावाला देशाचा पंतप्रधान झाला, रिक्षेवाले एमएलए झाले, ज्याला काय म्हणतात लेबर वर्क करणाऱ्यांची मुलं आय एस होतात आहे, इंजिनियर होतात आहे, IIT होतात आहे, परदेशात जातात आहे. पण या माणसाचा क्लास, याचा जो हे जे आहे क्लासची याची जी फिलिंग आहे ती जात नाही. हा मनुष्य आजही क्लासमध्ये अडकलेला आहे. हा छोटा, हा मोठा, कर्तृत्वाला मोठेपण द्यायला हा मनुष्य तयार नाही. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी, पुढचं स्टेटमेंट, श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी प्रचंड गर्दी होणार आहे, गाड्यांमधनं लोक इकडे तिकडे जातील, त्यावेळेला गोधरासारखं काही घडून आणायचा विचार आहे का? मित्रांनो, इतकं खतरनाक स्टेटमेंट आहे. म्हणजे अक्षरशः लोक मेले पाहिजे ही या माणसाची इच्छा आहे. आज बाळासाहेब ठाकरेंचे हे पुत्र नसते तर यांना आज अरेस्ट झाली असती. पुढचं वाक्य, बाप मुख्यमंत्री, कार्टा खासदार, नातू सुद्धा काय नगरसेवक, अरे त्याला मोठा तो होऊ द्या. हे वाक्य एकनाथ शिंदेचा एकनाथ शिंदेच्या नातवाविषयी यांनी उद्धव ठाकरेंनी काही दिवसापूर्वी बोललो होतं. मित्रांनो, तो काहीतरी 4-5 वर्षाचा लहानसा मुलगा आहे, त्याला सुद्धा हा मनुष्य सोडत नाही. शहा हे काही भारतीय आडनाव नाही, हे बाहेरून आलेलं आडनाव आहे, मुसलमान आडनाव आहे, असं त्यांचं इंगित करायचं. म्हणजे ओछेपणा, खालचा दर्जा, एक वाटेल ते बोलायचं, वाटेल ते बोलायचं, ज्याला काही फाउंडेशन नाही, ज्याचा काही अर्थ नाही, असं सुद्धा बोलण्यामागे हा मनुष्य गोल्ड मेडलिस्ट आहे. 52 कुळे असतील नाही तर 152 कुळे आमच्या पुढे टिकावं लागणार नाही, शिवसेनेला हलवू शकणार. म्हणजे त्यांचं आडनाव 52 कुळे आहे, त्यांच्या आडनावावरनं सुद्धा मित्रांनो लोकांना टीका करायची. मोदींनी काळाराम मंदिराची सफाई केली, हे चांगलं केलं, मी तिथे आता जाणारच आहे. त्यानंतर मी तिथून शिवनेरीला जाणार आहे, तिथे सुद्धा जाऊन मोदींनी सफाई करावी. त्यांना पंतप्रधानाबद्दल ही वाक्य. म्हणजे तुझे लोक तुम्हाला मतदान करू इच्छितात, तुम्ही त्यांना सुद्धा मजबूर करताय की तुम्ही त्यांना सोडून जावं. नितेश कराळे सरांसारखं. मी सुरुवातीला नितेश कराळे सरांचा एपिसोड सांगितला होता. तर जे लोक त्यांच्याकरता काही करू इच्छितात त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा हे मजबूर करतात आहे की तुम्ही मला सोडून जा. शेवटचं एक वाक्य सांगू इच्छितो. घराणेशाहीविषयी एखाद्या घरंदाज माणसाने बोललं असतं तर समजलं असतं. हे पण मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी बोललेलं आहे.
म्हणजे तुम्ही परत, म्हणजे ते लहान घरातनं आले, गरीब घरातनं आले म्हणून ते घरंदाज नाहीत आणि तुम्ही घरंदाज. काय किती, अजून किती खाली जायचं, किती खड्डा काढायचा. पण या माणसाला काही पाचपोच नाही, याला पद्धत नाही, वाटेल ते बोलायचं. आणि हे याच पद्धतीने चाललंय. मित्रांनो, असं बघा, 2 दिवसापूर्वी मिलिंद देवरा, काँग्रेसचे एकेकाळचे मोठे नेता, म्हणजे यांचे पिता मुरली देवरा हे तर फार मोठे नेता होते काँग्रेसचे. हे मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडून ते शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि त्यांना मला वाटतं बहुधा राज्यसभेवर पाठवणार आहेत. त्यांना लोकसभेवरती ते येतील असं सुरुवातीला काही लोकांना वाटत, पण तसं नाही आहे. त्यांना राज्यसभेवरती पाठवतात, त्यांना राज्यसभेवरती पाठवण्यात येईल. आता हे जे पक्षांतर झालं, मिलिंद देवरा हे शिवसेनेत आले, हे परत हेच प्रूव्ह करतं. आज खरं म्हणजे इंडिया अलाईज, जे काँग्रेस पक्षाचे जे भागीदार आहेत, पार्टनर्स आहेत, इंडिया आघाडीचे जे पार्टनर्स आहेत, तेच तो नारा जास्त खरं करतात. भाजपने तो नारा सोडून दिला, कारण आता काँग्रेस राहिलीच नाही. त्यांनी ते दुसऱ्या कार्यक्रमावर निघून गेले. आता लोकांपर्यंत डिलिव्हरी करण्याकरता ते काम करतात. ते आता काँग्रेस मुक्त भारतचा नारा खरं म्हणजे इंडिया अलाईजच आता पूर्ण करण्याच्या मागे. मी असं का म्हणतो, म्हणजे उबाठा, जी उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे, ज्याच्यावरनच मी सुरुवातीला जे आजचं मथळा दिलाय, अँटी मत कहो ना, याचं कारण अर्थात त्यांना उबाठा म्हटल्याचा राग आला म्हणून मी हे हेडिंग दिलं. त्याच्याविषयी पुढे बोलतो. तर उबाठा पक्ष आज तिथली जागा आहे दक्षिण मुंबईची, ती त्यांना लढायची असल्यामुळे, तिथे मारामारी झाल्यामुळे, तिथे मारामारी नको म्हणून मिलिंद देवरा शेवटी एकनाथ शिंदेच्या पक्षात निघून गेलेले. त्याच्यामुळे आज शिवसेनेचाच म्हणजे हे की उबाटाच्या हट्टामुळे आज काँग्रेसचा एक चांगला नेता सोडून गेला आणि जिकडे तिकडे हेच लागू होत आहे. म्हणजे हे परत परत त्यात काही बोलण्यात अर्थ नाही, पण ममता बॅनर्जी असो, नितीश कुमार असो, अखिलेश असो, हे सगळे काँग्रेसला जागा देत नाही आहेत आणि त्याच्यामुळे काँग्रेसची अवस्था वाईट झालेली आहे. मिलिंद देवरांनी पक्षांतर केल्यानंतर ते अतिशय छान वाक्य बोलले, अतिशय सेन्सिबल आहेत ते मिलिंद देवरा. ते म्हणले की मोदींना हरवणे, मोदी नको, ही पॉलिसी असू शकत नाही. काँग्रेसकडे काहीही आज पॉलिसी नाही, ऑल्टरनेट कार्यक्रम नाही, आणि म्हणून मी पक्ष सोडला. केवळ मोदींना आम्ही हरवू, हा कार्यक्रम असू शकतो. आता मी हा मथळा असं का ठेवलाय हे बोलतो मित्रांनो, आणि व्हिडिओ संपवतो. ते हे की मी एक कुठली एक जुनी सिरियल होती, त्याच्यात एक बाई असते, काय 45 45 50 मधली, तिला तरुण पोरींनी आंटी म्हटलं की राग येत असतो. ती म्हणत असते आंटी मत कहो ना. खरं म्हणजे ती आंटीच आहे, काकूच आहे ती, पण तिला आंटी म्हटलं की आपलं वय वाढलं असं तिला वाटत असतं, म्हणून ती म्हणत असते आंटी मत कहो ना. तर मला ना उद्धव ठाकरेंची अवस्था तशी वाटते. म्हणजे आज त्यांनी पक्षाचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे ठेवलं. आज 1.5 वर्ष उबाठा 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 चाललं होतं, तेव्हा त्यांना काहीच वाटलं नाही. आज जेव्हा नार्वेकरांनी निर्णय दिला की शिवसेना ही एकनाथ शिंदेचाच पक्ष शिवसेना आहे, आज उद्धव ठाकरेंना एकदम राग आला. ते एका पत्रकारावर भडकले, उबाठा काय म्हणता, माझं पूर्ण नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, तुम्हाला आज आठवतंय? इतके दिवस तुम्हाला आठवत नव्हतं की तुमच्या हे बापाचं नाव आहे म्हणून, तुमच्या बापाचा पक्ष आहे म्हणून, तुमच्या बापाने तुम्हाला दिलेला आहे, आज तुम्हाला आठवतंय की माझं पूर्ण नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे. तर ही उद्धव ठाकरेंची ही अवस्था आहे, आंटी मत का होणार. पण मला वाटतं आता हा खोटा अभिमान काही कामाचा नाही. पक्ष हातातून गेलेला आहे आणि समोर पराभव, काय ज्याला म्हणतात, स्टेअरिंग हिम इन हिज फेस, असं हे एकूण चित्र आहे. पण तरी उद्धव ठाकरे काय, त्यांचे जे चाय बिस्कुटे पत्रकार आहेत, त्यांना हाताशी धरून ते टीव्हीवर काही दिवस तरी, काही महिने तरी येत राहतील. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी बोलणं भाग आहे. आणि जोपर्यंत मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन मधनं त्यांचा पराभव होत नाही, तोपर्यंत मला वाटतं त्यांच्याविषयी बोलणं भाग आहे. जाता जाता हे एक सांगायला हरकत नाही, त्यांचे किशोर तिवारी नावाचे प्रवक्ते आहेत, ते पण आमच्या विदर्भातले, ते यवतमाळचे, ते असं म्हणले की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुस्लिम हृदय सम्राट आहे. मित्रांनो, मी थक्क झालो. हिंदू हृदय सम्राट आहे, मुस्लिम हृदय सम्राट. आणि हाच पॉइंट प्रूव्ह करतो की काँग्रेसची मतं पळवण्याचा हा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे ही जी लढाई होणार आहे ती काँग्रेस विरुद्ध उद्धव ठाकरे होणार आहे.
आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.